भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णित राहिल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत बदल झाला आहे। मात्र भारत किंवा ऑस्ट्रेलिया या दोघांनाही पहिल्या स्थानावर पोहोचता आलेले नाही। सामन्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही संघांनी सामन्याचा निकाल कोणत्या तरी एका संघाच्या बाजूने लागेल असा खूप प्रयत्न केला, पण पाऊस आणि हवामानाने आपलं तेच खरं केलं आणि अखेरीस गाबा कसोटी अनिर्णित राहिला। आता गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत काय बदल झाला आहे तेच आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने दक्षिण आफ्रिकेला सर्वाधिक फायदा झाला आहे, कारण हा संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे। जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर आहे। त्यांची टक्केवारी सध्या 63.33 आहे। सामना अनिर्णित राहिल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे। ऑस्ट्रेलियाची टक्केवारी सध्या 60.71 आहे, तर भारतीय संघाची टक्केवारी 57.29 आहे। भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे। अजूनही भारतीय संघ WTC फायनलमध्ये जाण्याची शक्यता आहे। या मालिकेतील उरलेले 2 सामने खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कोणता संघ अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित करेल हे त्यावरून ठरणार आहे। 3 संघ विशेषतः अंतिम फेरीसाठी शर्यतीत आहेत: दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत। दक्षिण आफ्रिकेचे 2 कसोटी सामने बाकी आहेत। हा संघ मायदेशात पाकिस्तान विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे। जर दक्षिण आफ्रिकेने एक सामना जिंकला तर त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल। या मालिकेत टीम इंडियाचे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 सामने बाकी आहेत। भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असेल तर दोन्ही सामने जिंकणं आवश्यक असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचे भारताविरुद्ध 2 सामने आहेत। 2 सामने खेळल्यानंतर हा संघ श्रीलंकेला जाईल आणि तिथे आणखी 2 कसोटी सामने खेळेल। हे 2 सामने ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचे असणार आहेत, तर यानंतरच WTC फायनलचे चित्र स्पष्ट होईल।